संघटनेचा प्रहार अपंग संघटनेचा अपंग एक अपना भिडू आले 100 गेले 100 आले 100 गेले 100 चलो बाइट दे दो अभी मैं सैयद शफीक मुख बधिर एसोसिएशन महाराष्ट्र राज्य का सचिव और सलाहकार हूँ। महानगर पालिका के सामने हमने ये धरना इसलिए दिया है कि शासन की जो निधि महानगर पालिका को अपंग क्षेत्र की जो मिलती है ये लोगों तक पहुँच नहीं पा रही है। जैसा कि 2017 मार्च 2017 से इनको पहले 2000 रुपये महीना दिया जाता था, वो आज तक ये लोगों का बकाया नगर पालिका की तरफ है, वो आज तक उनको मिला नहीं है। ये जो इतना निधि इनका करोड़ों रुपए इनके पास में पड़ा हुआ है तो ये लोगों तक पहुँच क्यों नहीं पा रहा है, ये हमारी मांगनी है। दूसरी बात यह कि 3% इनका जो निधि है वो 3% इनके ऊपर खर्चा नहीं हो रहा तो फिर वो निधि जा रहा था, ये हमारा कहना है। दूसरी बात है कि 3% के हिसाब से महानगर पालिका में कितने वैकेंसी कितने जगह है, इनको नौकरियां नहीं है। हाँ, ये लोग बेरोजगार फिर रहे हैं, इनको कोई काम धंधे के लिए कोई ऐसी कोर्सेस नहीं है, ये होना चाहिए। महानगर पालिका ने वो निधि उसके ऊपर खर्चा करके जो है तो उसमें इनमें लगाना चाहिए। दूसरी बात है कि कितने ऐसी दुकानें हैं, कितने ऐसे मार्केट है, ऐसे मार्केट के अंदर ये अपंग लोगों को दुकानें देके फ्री फंड के अंदर ये लोगों को इनको बढ़ावा देकर इनके काम करना चाहिए। कई शहर के अंदर कई ऐसी उनका एक मार्केट नहीं है, कोई उनके घरकुल की कोई उनकी योजना नहीं, कई ऐसे बेरोजगार है फिर रहे बेचारे, इनको कुछ काम धंधा नहीं है। तो इनका जो नीति है शासन हमारी शासन से यही कहना है, महापौर साहब से यही कहना है कि उनका जो निधि आया है वो निधि उनका बकाया उनको मिले, और अभी जो नई जो जीआर आया है 5% का 3% का, उसके हिसाब से लोगों को उनका निधि मिलना चाहिए। इसके अंदर सारे मुख बधिर है, अंध है, अपंग है, मतिमंद, ये सारे के सारे एक अपंग क्षेत्र के अंदर आते हैं। इनका निधि इनको मिलकर जल्दी से जल्दी तरतूब करके इनका निधि इनको मिलना चाहिए। इसमें आगे आपका क्या नियोजन रहेगा अगर सरकार की तरफ से कोई रिस्पॉन्स नहीं मिलता? अगर सरकार रिस्पॉन्स नहीं देती है, जैसे हमारे प्रहार संगठन के अध्यक्ष ने बताया कि हम इसको और तीव्र आंदोलन करेंगे, उनके नाम के जो पाटे लगे हुए हैं उसको हम डामर फांसने का काम करेंगे और हमारे उनको हक में न्याय दिलाने का काम हम करने वाले हैं। ये आंदोलन सिर्फ आज के दिन है क्या 2-3 दिन के दिन? ये आंदोलन अगर यहाँ पर समाप्त नहीं हो, हमारे मांगने मंजूर नहीं हुआ तो हम अन्न त्याग का भी इसका तीव्र आंदोलन करने वाले हैं कि हम अन्न त्याग करेंगे सबके सब मिलके, और शासन को बता देंगे कि हम एकजुट है। चारों भी जो अपंग के प्रकार के जो लोग हैं, जैसे मुख बधिर है, अंध है, अपंग, अपाहिज और मतिमंद है, ये लोग सारे के सारे एक है, कोई अलग नहीं है। जैसे कि उन्होंने बताया कि 80% के ऊपर ये लोगों को इसका सुविधा मिलने वाली, 40%, 42% लोगों ने जाना कहा कि वो अपंग नहीं है, वो अपंग क्षेत्र में नहीं आते हैं, उनको भी उसका हक मिलना चाहिए। ऐसा नहीं है कि 80% के लोग अपंग है और नीचे के टक्के के लोग अपंग नहीं है, वो उनका भी उनको मिलना, इसके लिए हमारा लड़ा है। मुद्दत अन्न त्याग आंदोलन करण्याचा उद्देश काय आहे तुमचं? या औरंगाबाद नगरपालिकेकडे गेल्या 2013 पासून अपंगांचा 3% निधी पडून आहे। किमान आजपर्यंत 10.5 कोटी रुपये या महानगरपालिकेकडे अपंगांचा पडून असताना ही महानगरपालिका म्हणते की महानगरपालिका कर्जबाजारी असल्यामुळे आम्ही अपंगांचा 3%, 5% निधी खर्च करू शकत नाही। या वर्षी 5% निधीप्रमाणे खर्च केला पाहिजे, म्हणजे महानगरपालिकेकडे जेवढा टॅक्स, जेवढा कर जमा होतो या करामधून आमचा हक्काचा 3% निधी असतो आणि या वर्षी तो 5% झालाय। हा आदेश 2013 पासून आहे, आज 2019 आहे, म्हणजे गेल्या 6 वर्षापासून आमचा 10.5 कोटी रुपये या औरंगाबाद महानगरपालिकेकडे आहे। गेल्या 4 वर्षात 5 आयुक्त बदललेत। शेवटच्या टप्प्यावर आमची चर्चा येते की कुठेतरी अपंगांचा निधी खर्च करायचा आणि आयुक्त बदलला जातो, त्याची बदली केली जाते। म्हणजे सगळ्या योजना राबविण्यासाठी या मनपाकडे पैसा आहे, परंतु अपंगांच्या योजना राबवण्यासाठीच पैसा नाही, फक्त अपंगांना या विविध योजनेपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न ही मनपा करते। म्हणून आमची अशी मागणी आहे, अपंगांचा 3% आणि 5% हा निधी खर्च करावा। शहर बस सेवेमध्ये अपंगांना मोफत सवलत द्यावी। तसेच मनपाच्या ताब्यात असणाऱ्या जेवढे गाळे आहेत, व्यवसायाचे गाळे असतील किंवा मुख्य ठिकाणी ज्या जागा असतील तिथे आरे दूध सेंटर प्रमाणे स्टॉल उपलब्ध करावेत, जेणेकरून अपंगांचं पुनर्वसन होईल। तसेच जेवढ्या काही महानगरपालिकेच्या विविध विभागामध्ये
जागा रिक्त आहेत तिथे अपंगांच्या जागा म्हणजे नोकरीच्या जागा भरल्या नाहीत. तिथे शासकीय निमशासकीय किंवा कंत्राटी पद्धतीने अपंगांना घेतलं पाहिजे. परंतु महानगरपालिका अपंगांच्या बाबतीत खूप मोठी उदासीन आहे. आम्ही यापूर्वीही आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली एक मोठं आंदोलन छेडलं होतं. त्याच वेळेस त्यांनी कबूल केलं होतं की आम्ही एका महिन्यामध्ये या अपंगांचा सगळ्या योजना मार्गी लावू. पण गेल्या 4 महिन्यापासून एकही योजना मार्गी लागली नाही. मार्च इंडा जवळ आलाय. यांनी जर या आंदोलनाची दखल घेतली नाही तरी जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत प्रहार अपंग क्रांती आंदोलन औरंगाबाद अमरण अन्नत्याग आंदोलन करणार आहे. किती माणसं अन्नत्याग करणार? किमान 400 लोक या अन्नत्याग आंदोलनामध्ये सहभागी होणार आहे. तुमचं नाव सर? शिवाजी गाडे, जिल्हाध्यक्ष प्रहार अपंग संघटना. अपंगांचा निधी जे त्यांनी मंजूर केलेला आहे तरी सुद्धा अजून अपंगांना त्यामधल्या निम्म्यापेक्षा जास्त अपंगांना अजून त्यातले पैसे अजून मिळालेले नाहीत. आणि मंजूर झाल्यानंतर सुद्धा कलेक्टर ऑफिसला सुद्धा कागदपत्र जमा करून सुद्धा रोजच्या रोज 8 दिवसाला चक्र मारायला लावतायत. पण 1 महिना 2 महिने 1.5 महिने थांबा असं करून 1.5 वर्ष झालं. माझे स्वतः मिस्टरही अपंग आहेत. मी त्यांच्यासोबत तिथली सगळी परिस्थिती पाहिलेली आहे. त्यांना अजूनही त्याचा काहीच लाभ झालेला नाही. आणि दुसरी गोष्ट अशी की तिथले जे कर्मचारी आहेत ते व्यवस्थित त्यांच्याशी संभाषण करत नाही आणि त्यांना समजून सांगत नाही. जसं की मूकबधिर झालं तर त्यांना त्यांच्या भाषेत सांगायला पाहिजे. जे वयस्कर आहेत, अजून काही मतिमंद अपंग आहेत, पायांनी अपंग आहेत, त्यांचा व्यवहार त्या लोकांशी अजिबात व्यवस्थितरित्या नाही आहेत. आणि फक्त 1.5 वर्षापासून चक्रच मारायला लावतात. आणि असं तर GR निघून 6 वर्ष झालेले. 2013 पासून GR मंजूर झालेला आहे पण त्यामधनं अजून काहीच लोकांना त्याचा काहीच फायदा झालेला नाही. मागण्या काय मागण्या हेच का 3% अपंगासाठी 3% निधी आणि आता ह्या वर्षीपासून 5% निधी हा त्यांना मिळाला पाहिजे. अजून बस प्रवास ज्याप्रमाणे सांगतात की बसमध्ये त्यांना 25% 75% सवलती ती त्यांना झाली पाहिजे. औरंगाबादच्या जर बाहेरच्या शहरात जर आपण गेलो तर त्या कार्डला काहीच किंमत नाहीये. फक्त औरंगाबादमध्येच ती लागू होते. असं झालं नाही पाहिजे. अपंग जर आहेत तर त्यांना असा त्यांना एक ID प्रूफ मिळाला पाहिजे. तो जो कुठेच फेटाळला नाही गेला पाहिजे आणि त्या अपंग आहेत या दृष्टीने त्यांचा अपमान नाही झाला पाहिजे. तर जेणेकरून त्यांना आपण अपंग आहे याची लाज वाटते. आणि ह्या आपल्या वावरल्यामध्ये किंवा अजून काही त्यांच्या वैयक्तिक गोष्टी असो त्याच्यामध्ये त्यांना प्रोत्साहन मिळत नाही. घरातून असो किंवा बाहेर असो ते प्रत्येक ठिकाणी निराश होतात. आधीच ते अपंग असतात ह्या गोष्टी निराश आहेत. पण जे बाकीचे व्यवहार आहेत त्यांच्याशी वागण्याच्या पद्धती आहे याच्यामुळे ते आणखी निराश आहे. आणि दुसरी गोष्ट सगळ्यात मोठी का त्यांना व्यवसाय अजूनही उपलब्ध करून दिलेला नाहीये. 3% जागा काढून निघतात पण त्या अपंग लोकांच्या भरल्याच जात नाही. कोणत्या पद्धतीने कशा असो ते आम्हाला माहीत नाही. पण त्या जागेवर दुसऱ्याच व्यक्ती भरले जातात आणि अपंग व्यक्ती जसे तसेच राहतात. जर ही मागणी पूर्ण झाली नाही तर काय करणार? आता तर सध्या मागणी मागितलेली 2-1 दिवसात जर याच्यावर काही प्रोसिजर घेण्यात आली नाही तर हे सगळे लोक मिळून अन्नत्याग करणार आहे. आणि त्यानंतरही 3-4 दिवसानंतरही अजून त्याला काहीच त्यांनी जर हे दिला नाही तर अजून तीव्र आंदोलन करणार आहे आणि त्यांच्या नावाच्या पाट्यांना काळे डांबर फासणार आहे. आणि ह्या व्यतिरिक्त जर ह्या अपंग याच्या आंदोलनामध्ये जितके लोक सहभागी झालेले एवढ्यापैकी एकाही व्यक्तीला काही त्रास झाला तर याला जबाबदार महानगरपालिकेचं शासन, तिथले अधिकारी आणि पदाधिकारी राहणार आहेत.